नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण बुद्धिमत्ता हा जो आपला मुख्य विषय आहे यामधला तुम्हाला माहिती आहे की आपण एक नवीन घटक सुरू केलेला आहे कूटप्रश्न. आणि कूटप्रश्नामध्ये आपण दिनदर्शिका याचबरोबर अंगीती स्थान ह्या दोन बाबी पाहिलेल्या आहेत. आजचा जो आपला उपघटक आहे तो आहे दिशा. तर विद्यार्थी मित्रांनो, दिशा हा उपघटक त्या मनानं फार सोपा आहे. थोडंसं त्यामध्ये पडणारी जी आपण उदाहरण आहे त्यामध्ये मात्र विविधता असलेली तुम्हाला पाहायला मिळेल. आता बेसिकली बघा, अगदी सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला जो इथं मी दिलेला जो आराखडा आहे किंवा एक मी म्हणेन की दिशांचा चिन्हांचा जो संबोध मी या ठिकाणी दिलेला आहे हा तुमच्या पूर्णपणे लक्षात असणं गरजेचं आहे. म्हणजे कुठलाही दिशा संदर्भातला जरी प्रश्न पडला तर तुम्ही विदिन सेकंदात हे त्या ठिकाणी तुम्हाला प्रश्न सोडवताना जी मोकळी जागा असते, कोरी जागा असते, त्या ठिकाणी हे काढू शकता. ओके, तर हे पहिल्यांदा जो डायग्राम आहे तो डायग्राम पहिल्यांदा तिथं काय करून घ्यायचंय तुम्ही करून घ्या. आता बऱ्याचदा किंवा काही एक्झाम मध्ये असं होतं की हे डायग्राम दिले जात असायचे, काही वेळेला दिले जात नाहीत किंवा अगदी आपल्या पाचवी तर डायग्राम शक्यतो नाही दिलेला त्यांनी. त्यामुळे तुम्ही तो डायग्राम हा काढून घेतला तर सगळ्यात बेस्ट होईल, सगळ्यात महत्वाचं किंवा सगळ्यात महत्वाचं हे आहे की हा डायग्राम तुम्ही तिथं तुमच्या प्रश्नपत्रिकेवर छोट्याशा जागेत कुठेतरी तुम्हाला जी जागा आहे मोकळी त्या ठिकाणी तुम्ही काढणं गरजेचं आहे. आता डायग्राम काढत असताना बघा ही दिशा तुमच्या पाठ पाहिजे. बरेच जण काय करतात की त्याला काही संबोध किंवा काही वाक्य असतात ती वाक्य पाठ करतात आणि मग काय होतं की ती वाक्य पाठ करत बसणं परत ते वाक्य रिपीट करणं यापेक्षा तुमच्या परफेक्ट लक्षात पाहिजे की उत्तरेकडची वरती असणारी उत्तर, खाली असणारी दक्षिण किंवा आग्नेय कुठं आहे, वायव्य कुठं आहे, पश्चिम कुठं आहे, पूर्व कुठं आहे, बरोबर ना. या सगळ्या ज्या दिशा आहेत ते सगळ्या दिशा तुमच्या पूर्णपणे लक्षात असायला हव्या. कोणती दिशा, कोणती मुख्य दिशा आहे, कोणत्या मुख्य दिशेच्या मध्ये कोणती उपदिशा आहे. आता हे चार मुख्य दिशा झाल्या, उत्तर आहे, पश्चिम, पूर्व, दक्षिण ह्या मुख्य दिशा झाल्या. त्यानंतर उपदिशा झाल्या म्हणजे यामध्ये वायव्य आहे, नैऋत्य आहे, ईशान्य आहे. अरे ठिकाणी बघा थोडस आणि आग्नेय झाले बघा आपण तर इकडं आग्नेय आहे, बरोबर ना. म्हणजे ह्या ज्या दिशा आहेत त्या दिशा या ठिकाणी तुमच्या सगळ्या क्लिअर असणं गरजेचं आहे. तर या दिशा क्लिअर असतील तर मग अडचण नाही. शिवाय दिशेसंदर्भात काही संबोध देखील देतात. म्हणजे आता जसं बघा की अरुणाचल प्रदेश भारताच्या ज्या दिशेचा आहे. आता भारताच्या अरुणाचल प्रदेश ज्या दिशेचा आहे म्हणलं की थोडंसं आपल्याला त्या ठिकाणी पूर्व किंवा ईशान्य याकडे थोडंसं आपलं लक्ष आलं पाहिजे. पूर्वेकडचे हे राज्य आहेत ते तुमच्या नीट लक्षात पाहिजे. किंवा जम्मू काश्मीर भारताच्या ज्या दिशेस आहे म्हणजे उत्तर दिशा. म्हणजे तुम्हाला हेही संबोध तुमच्या लक्षात पाहिजे की राज्य कुठल्या दिशेला आहे किंवा एखादं ठिकाण, एखादं स्थान कोणत्या दिशेला आहे हे सुद्धा तुम्हाला जनरली. आता हे काही कॉमन साध्या विचारला जाणार नाही. तुमच्या मोठ्या आपण म्हणूया की जी महत्वाची ठिकाण आहे ते मात्र या संदर्भाने तुम्हाला विचारले जाऊ शकतील. किंवा पाकिस्तान भारताच्या ज्या दिशेचा आहे त्या दिशा सांगणार नाही. मग आपल्याला माहित पाहिजे की बाबा वायव्येकडे पश्चिमेकडे पाकिस्तानचा भाग येतो, तर हे आपल्याला माहित पाहिजे. तर अशा पद्धतीनं की यामध्ये तुम्हाला परफेक्ट दिशा कोणत्या दिशा माहिती पाहिजे. शिवाय बघा की तुमचं तोंड समजा उत्तरेला आहे तर तुमच्या उजव्या हाताकडे येणारी दिशा कोणती आहे हे तुम्हाला माहित पाहिजे. उत्तरेकडे तोंड असेल तर तुमच्या उजव्या हाताला दिशा कोणती, पूर्व दिशा येईल, डाव्या हाताला कोणती दिशा येईल, पश्चिम दिशा येईल. किंवा तुमचं तोंड जर दक्षिणेकडे असेल तर काय होईल, या ठिकाणी तुमच्या उजव्या हाताकडे येणारी दिशा कोणती असेल, पश्चिम असेल, डाव्या हाताकडे येणारी दिशा कोणती असेल, पूर्व असेल. हेही तुमच्या नीट लक्षात पाहिजे. तुमचं तोंड कोणत्या दिशेला आहे आणि मग त्यावेळेला उजव्या हाताकडं आणि डाव्या हाताकडं येणारी दिशा म्हणजे तुम्ही पश्चिमकडे असाल किंवा वायव्येकडे देखील असू शकताय. तर वायव्येकडे जर तुम्ही असाल तर त्यावेळेला तुमच्या उजव्या हाताला उत्तर दिशा येणार नाही. कोणती दिशा येईल, ईशान्य. कारण तुमचं तोंड हे 45 अंशामध्ये आहे आणि ह्या चारही दिशा 90 अंशामध्ये आहे. जर तुम्ही 45 अंशामध्ये उभा असाल तर तुमचा हात देखील इथे उत्तरेकडे नाही येणार तर तो ईशान्येकडेच येणार. तर 90 अंशामध्ये आपण हाताची रचना आहे असं आपण मानतो. म्हणजे हे लक्षात महत्वाचं आहे की तुमच्या हाताची रचना किंवा तुम्ही कुठे उभे आहात, कसे आहात, ही बाबी तुम्हाला पूर्णपणे लक्षात आल्या पाहिजे. म्हणजेच तुम्हाला काय करता येईल, या संदर्भातले प्रश्न काळजीपूर्वक सोडवता येतील. इथं कुठेही चुकू नका, फसू नका. कारण बऱ्याचदा काय होतं की उजवीकडे येणारी दिशा, डावीकडे येणारी दिशा या संदर्भात चुका होते.
आता शिवाय मी काही पॉईंट पण या ठिकाणी काढलेले आहेत की त्या पॉईंटकडे तुम्ही लक्ष देणं गरजेचं आहे. हा आपण म्हणूया आराखडा तर महत्वाचा आहेच. दिशा तुम्हाला पाठच असायला पाहिजे. अन्य कुठली क्लुप्ती न वापरता सरळ सरळ हा जो चार्ट मी या ठिकाणी दिलेला आहे तुमच्या पूर्णपणे डोक्यात छापलेलाच असला पाहिजे. हे पहिली बाब. आता यामध्ये बघा काही महत्वाचे एक मुद्दे मी पॉइंट आउट केले की सूर्यभ्रमण. आता बरेचदा ती दिशा देत नाही. कोवळे ऊन सूर्याच्या घरात आत येत असताना, आता कोवळे ऊन कधी येतं? सकाळचं येतं. सूर्याच्या घराच्या आत येतंय किंवा सूर्याच्या दरवाजातून आत येतंय, याचा अर्थ सकाळ आहे हे तुमच्या लक्षात येतंय. याचा अर्थ हे आहे की कोवळे ऊन येतंय म्हणजे ती उगवती दिशा म्हणजेच पूर्व दिशा. म्हणजे याचा अर्थ की सूर्याचं घर पश्चिमेला आहे पण किंवा सूर्याच्या घराचं दार जे आहे ते पूर्वेकडे तोंड करून आहे. म्हणजे असा शब्दप्रयोग तुम्हाला केला जाईल. किंवा संध्याकाळच्या वेळेस रुपेची सावली सूर्याच्या अंगावर पडली. संध्याकाळच्या वेळेस रुपेची सावली सूर्याच्या अंगावर पडली. तर संध्याकाळच्या वेळेस म्हणजे सूर्य कुठे दिसला असणार? पश्चिमेला. रुपेची सावली सूर्याच्या अंगावर पडली म्हणजे रुपेच्या पाठीमागे सूर्य असणार आहे. बघा म्हणजे हे छोटे छोटेच गोष्टी आहेत पण तुम्हाला ह्या कॅरी करता आला पाहिजे. उगवत्या किंवा आपण कोवळे ऊन किंवा सूर्योदय. ओके, म्हणजे सूर्योदय सूर्यभ्रमणावरती किंवा मी तुम्हाला म्हणलं असं की सूर्यास्त, संध्याकाळ हे शब्द प्रयोग इथे केले जाते. आणि मग ह्या वेळेला सूर्योदय किंवा सूर्यास्त असेल, सूर्यभ्रमण आहे, या वेळेला तुम्हाला पूर्व दिशा आणि पश्चिम दिशा मुख्यतः सूर्यास्त किंवा सूर्योदय या दोनच बाबीवरती असणार. आणि तुम्हाला हे परफेक्ट माहित असलं पाहिजे की कोणत्या दिशा आहेत त्या, कारण पूर्व आणि पश्चिम सोडून सूर्योदयाशी संबंधित आलं तर काही दुसरं विचारलं जाणार नाही. सूर्यभ्रमणाशी संबंधित आलं तर दुसरं काही विचारलं जाणार नाही. तर हे क्लिअर पाहिजे. दुसरं काटकोन. बरेचदा असं असतं बघा की सुरेश उत्तरेकडे तोंड करून उभा होता म्हणजे या दिशेत, बरोबर. तो 2 वेळा काटकोनात वळाला म्हणजे 90 अंशामध्ये. जर तो 2 वेळा वळाला असेल तर तो पहिल्यांदा पूर्वेकडे जाईल किंवा 2 वेळा डायरेक्ट आपण म्हणू शकतो तो दक्षिणेकडे गेला. 180 अंशामध्ये तो वळाला म्हणजे उत्तरेकडे वळाला, त्याचं तोंड कुठल्या दिशेला आहे? दक्षिणेला. तर त्याच्या पाठीमागे कोणती दिशा आहे? बघा त्याचं तोंड सांग विचार तुम्हाला सांगितलं तो 2 वेळा वळला आणि आता त्याच्या पाठीमागे कोणती दिशा आहे? 2 वेळा वळला, पाठीमागे म्हणजे कोणती दिशा आहे? उत्तर दिशा आहे. म्हणजे काटकोनात वळला, 45 अंशात वळला, 180 अंशात वळला, 360 अंशामध्ये वळाला, कोणत्या अंशामध्ये वळाला हे तुम्हाला तिथं लक्षात आलं पाहिजे. बरेचदा काटकोन हा शब्द प्रयोग करतात. 2 वेळा काटकोनात वळाला, 4 वेळा काटकोन, काही नाही. आपल्याला हे माहितीच पाहिजे की काटकोन म्हणजे किती, बरोबर ना. ही काही बेसिक संकल्पना आहे तर मी तुम्हाला काय सांगायची ज्यादा गरज नाही. तर महत्वाचं बघा की काटकोन हा शब्द प्रयोग वापरला जाऊ शकतो, तुम्हाला ते लक्षात आलं पाहिजे. किंवा एका टेबलावरती बाबा आपण म्हणूया की 5 मुले जेवायला बसलेली आहेत, ह्याच्यासमोर तो, त्याच्यासमोर तो आहे, तो एक प्रश्न प्रकार असतो. तो एक आपल्याला पुढे आपण घेऊया. पण महत्वाचं आता जे बेसिक चाललंय आपलं की ह्याच्यावरती, तर तो त्याच्याकडे गांभीर्याने लक्ष द्या. दुसरं बघा ध्रुवतारा. आता ध्रुवतारा सगळ्यांना माहिती आहे की तो कोणत्या दिशेला असतो? उत्तर दिशेला असतो किंवा उत्तर दिशा आपण फोकस करताना ध्रुवताऱ्याचा आधार घेतो. म्हणजे हे सुद्धा तुमच्या पर्टिक्युलर लक्षात पाहिजे की ध्रुवतारा म्हणजे की कोणती दिशा? उत्तर दिशा. तर हे महत्वाचं. पण बघा शीर्षासनासंदर्भात सुद्धा विचारलं जातं की शीर्षासनात उभा असलेला मयूर शीर्षासनात उभा आहे आणि त्याचं तोंड पूर्वेला आहे. आता तो शीर्षासनात उभा आहे, त्याचं तोंड पूर्वेला आहे. सगळ्यांनी नेहमी लक्षात घ्या, शीर्षासन करत असताना कुठली शीर्षासन करण्याची पद्धत आहे? तर आहे असं ज्या ठिकाणी मी उभा दिसतोय त्या ठिकाणी मी असेल, माझं पुढं मी झुकेल, डोकं जमिनीवरती टेकवे आणि नंतर पाय उचले. बघा मी काय म्हणतो, शीर्षासन करण्याची पद्धत कोणती आहे? मी ज्या मूव मध्ये उभा आहे त्याच मूव मध्ये मी पुढे झुकेन, त्यानंतर मी माझं डोकं जमिनीवरती टेकेन आणि माझे पाय किंवा अंग काय करेन? उचलेन. मग या पोझिशन मध्ये तुमच्या एक लक्षात आलं पाहिजे की तो शीर्षासन करताना मी म्हणलं की मयूरचं तोंड कुठं आहे? पूर्वेकडे आहे. म्हणजेच याचा अर्थ काय होतोय की इथं फक्त डोक्याची पोझिशन बदलली, हाताची बदलते का? असं माझ्या उजव्या हाताला असं गृहीत धरतो
मी सांग असं गृहीत धरू की आता माझ्या डोक्यावरती उत्तर दिशा आहे, खाली दक्षिणी, आणि उजव्या हाताकडे येणारी दिशा कोणती, जसं हा चार्ट आहे तसं उजव्या हाताला माझी पश्चिम दिशा येईल आणि डाव्या हाताला माझी पूर्व दिशा आहे. जरी मी शीर्षासन केलं तरी फक्त माझं तोंड आता या ह्याला आपण जर गेलो तर तोंड दक्षिणेला आहे असं गृहीत धरू आपण, किंवा पाहतो मी दक्षिणेकडं. ज्या वेळेला मी शीर्षासन करेल त्यावेळेला मी उत्तरेकडे पाहिल, पण हात कुठं बदलतात माझे. आता समजा पूर्वेकडं, आता जशी पश्चिम आणि पूर्व दिशा आहे, मी म्हणलं तुम्हाला या चार्टनुसार मी आहे, शीर्षासन केलं तर हात आहे त्या ठिकाणी राहतात. हे बेसिक विसरू नका. शीर्षासन केल्यानंतर फक्त आणि फक्त डोक्याची स्थिती बदलते. म्हणजे बघा, हेच उदाहरण आपण कसं घेऊ शकतो की मयूर उभा आहे, त्यावेळेस त्याच्या उजव्या हाताकडे पश्चिम दिशा आहे, डाव्या हाताकडे पूर्व दिशा आहे. त्याने शीर्षासन केल्यानंतर त्याच्या समोर कोणती दिशा येईल. तो पहिल्यांदा उभा आहे, त्याच्या मी काय म्हणलं, उजवीकडे पश्चिम दिशा. उदाहरण नीट लक्षात डबल पहा. त्याच्या उजवीकडे पश्चिम दिशा आहे, डावीकडे पूर्व दिशा आहे, आणि शीर्षासन केल्यानंतर त्याच्या चेहऱ्याच्या समोर, तोंडासमोर कोणती दिशा येईल आहे. या पोझिशनला त्याच्या तोंडासमोर दक्षिण दिशा आहे. शीर्षासन केल्यानंतर त्याच्या तोंडासमोर कुठली दिशा येईल, उत्तर. पण शीर्षासन केल्यानंतर देखील त्याच्या डावीकडची आणि उजवीकडची दिशा बदलत नाही. नाहीतर असं देखील हेच उदाहरण फसवं की शीर्षासन करण्या अगोदर मयूरच्या उजवीकडे पश्चिम दिशा आहे आणि डावीकडे पूर्व दिशा आहे. मग शीर्षासन केल्यानंतर मयूरच्या उजव्या हाताकडे कोणती दिशा येईल, डोक्याची पोझिशन बदलती. उजवा हात उजवाच राहतो, डावा डावाच राहतो. पहिली पश्चिम होती, आता ही कुठली राहील, पश्चिमच राहील. कारण शीर्षासन करताना काय आपण असं होतो आणि मग शीर्षासन करतो असं. शीर्षासन करताना व्यक्ती ज्या पोझिशन मध्ये आहे त्या पोझिशन मध्ये पुढे जातो. थोडंसं कन्फ्युजन या उदाहरणामध्ये मागेही ज्याला विचारण्यात झालं, त्यामुळे परत शक्यतो शीर्षासनावरती प्रश्न ते टाकतच नाहीत. ह्या काही वर्षामध्ये तो पडलेला नाही, पण पडलाच तरी आपल्याला माहित असावं की शीर्षासन करताना व्यक्ती समोर झुकून करते, फक्त चेहऱ्याची दिशा, तोंडाची दिशा बदलते, उजवी डावीकडची दिशा बदलत नाही. एवढं लक्षात ठेवलं काहीच अडचण नाही. पुढे बघा, घड्याळाच्या दिशेने किंवा घड्याळाच्या विरुद्ध दिशेने. आता घड्याळाच्या दिशेने म्हणजे अशा पद्धतीने, बरोबर ना, आणि घड्याळाच्या विरुद्ध दिशेने म्हणजे या पद्धतीनं. याला दुसरे शब्द सुद्धा वापरतात, घटीवत आणि प्रतिघटीवत. घटीवत आणि प्रतिघटीवत हे शब्द देखील या ठिकाणी वापरले जातात. तर ते शब्द देखील तुम्हाला माहिती पाहिजे. म्हणजे घटीवत म्हणजे घड्याळाच्या दिशेनं, प्रतिघटीवत म्हणजे घड्याळाच्या विरुद्ध दिशेनं. तर हे बेसिकली मी तुम्हाला सांगितलं की ह्या गोष्टी तुमच्या लक्षात पाहिजे. दिशेचा जो चार्ट आहे तो टोटल तुमच्या लक्षात पाहिजे. किंबहुना जे दुसरे उपशब्द आहेत, सूर्यभ्रमण, काटकोन, ध्रुवतारा, शीर्षासन, घड्याळाच्या दिशेने, याशी संबंधित काय येतं हे आपल्याला पाहिजे. शिवाय अजून एक आहे यातला दुसरा अजून थोडासा भाग की त्रिकूट संख्येचे त्रिकूट असतात. ते आपण ह्यानंतर घेऊया. अगोदर ह्यातली ह्याची संबंधित एक दुसरं उदाहरण घेऊया. आता विचार पुसतोय हा सगळा. तुम्ही काय असं मोठ्या चार्ट काढावा अशातला भाग नाही. तुम्ही शॉर्ट मध्ये काढले का कोपऱ्यात तरी पुरेसे. फारच उगं मोठा काढण्याची काही गरज नाही. आता बघा की अजून एक यातला म्हणून आपण वेगळा प्रश्न प्रकार कुठला पडतो, तर सगळंच पुसून टाकलं मी. यातला एक उपप्रश्न कुठला पडतो की तुम्हाला एक आराखडा तिथे आखणं गरजेचं असतं. म्हणजे मंगेश घरापासून शाळेकडे जात असताना, आता इथं मंगेश घरापासून शाळेकडे चाललाय आणि मग त्याचा रूट दिला जातो. तो रूट तुम्हाला डायग्राम काढणं कंपल्सरी. मी कंपल्सरी शब्द प्रयोग केला कारण बऱ्याचदा मुलं काय करतात, असे डायग्राम काढत नाही आणि फसतात. एखाद्या वेळी तुम्हाला डायरेक्ट आयता डायग्राम दिला जातो, मंगेश घरापासून
मंदिराकडे किंवा घरापासून शाळेत जात असताना तो या मार्गाने गेला, डायरेक्ट तुम्हाला डायग्राम दिला जातो. कधी कधी तुम्हाला डायग्राम काढायला लावला जातो. जसं की मी तुम्हाला म्हणलं की या प्रश्नामध्ये तो अगोदर उगवत्या दिशेकडे गेला. आता उगवत्या दिशेकडे तर हा आपण म्हणूया हे मंगेशचं घर. तो पहिल्यांदा कुठे गेला? उगवत्या दिशेकडे गेला. म्हणजे तो कुठल्या दिशेला गेला? पूर्वेला गेला का पश्चिमेला गेला? उगवती दिशा म्हणजे कोणती? पूर्व दिशा. हे तुमच्या लक्षात आलं पाहिजे. मग तो सुरुवातीला कुठे गेला? पूर्वेकडे गेला. नंतर तो त्याच्या डावीकडे वळाला. आता तो डावीकडे ह्या दिशेने चालला होता. तर डावी दिशा कोणती? तर ही. तो डावीकडे वळाला. काही वेळ चालत जाऊन तो परत उजवीकडे वळाला. असं चाललंय. आता त्याची उजवीकडे दिशा. शेवटी तो डावीकडे वळाला आणि शाळेत पोहोचला. म्हणजे हा डायग्राम तुमचा तयार झाला. दोन तीनच मी घेतले आणि मग आता परत प्रश्न विचारतो. तर एकूण प्रवासात तो किती वेळा त्याने किती वेळा उत्तरेकडे तोंड केले? मग आता उत्तरेकडे तोंड केले. कधी कधी उत्तर दिशा कोणती आहे? तर वरच्या दिशेला असणार आहे. मग आता इथे एकदा उत्तरेकडे तोंड केलं, इथे एकदा. म्हणजे किती वेळा उत्तरेकडे तोंड केलं? दक्षिण. किंवा असं विचारतील किती वेळा तो डावीकडे वळाला? किंवा शाळेपासून घर कोणत्या दिशेला आहे? आता ही सरळ शाळा, इथून ही खाली येणार दक्षिण, इकडची असणारी कुठली? पश्चिम. आणि हा 45 अंशामध्ये झाली. मग आता कोणती दिशा आली? ह्या कोपऱ्यामध्ये असणारी सांगा? नैऋत्य दिशा. म्हणजे तो नैऋत्य दिशेला त्याचं काय असणार आहे? घर असणार आहे. म्हणजे ही बाब तुम्हाला आराखडा या संदर्भाने तुम्ही करणं कंपल्सरी आहे. तुम्ही आराखडा तर करा. ओके. म्हणजे आराखडा जर केला तर मग अडचण येणार नाही. म्हणजे तुम्ही काय करा की बाबा आराखडा करणारच नाही आणि मग तुमच्या नीट लक्षात येणार नाही. आता हे महत्वाचं. शिवाय बघा की अजून एक विशिष्ट प्रकारचे प्रश्न पडतात तुम्हाला. मी तुम्हाला म्हणले की आराखडा देतात आणि आराखडा काढायला लावतात. हे दोन बाबी याच्यामध्ये आहेत. तर त्यानंतर आपण पुढे काय म्हणलं मी तुम्हाला की अजून एक महत्वाचा यातला भाग यामध्ये पडताना दिसतो. कुठला? तर त्रिकूट संख्या म्हणजेच वर्ग संख्या. हा यातला भाग महत्वाचा आहे. बऱ्याचदा काय केलं जातं की तो उत्तरेकडे गेला, दक्षिणेकडे गेला, पूर्वेकडे गेला, पश्चिमेकडे गेला. त्याला पायथागोरसचं प्रमेय असं म्हणलं जातं. पायथागोरस या गणिती शास्त्रज्ञांनी आपण म्हणूया, गणित विचारवंतांनी म्हणूया की त्यांनी मांडलेली संकल्पना आहे. तर यामध्ये काय केलं जातं की जसं की बघा मी म्हणलं की त्रिकोणी संख्या अशा भरपूर आहेत. सॉरी, त्रिकूट संख्येचं त्रिकोणी वेगळे आणि त्रिकुटी वेगळं. त्रिकूट संख्या. त्रिकूट म्हणजे काय म्हणायचं मला की मी तुम्हाला आताच म्हणलं पायथागोरसच्या प्रमेयानुसार असणाऱ्या संख्या. म्हणजे काय? जसं बघा 2 3 4 आणि 5. आता 3 4 आणि 5. 3 चा वर्ग किती? 9. 4 चा वर्ग 16 प्लस 25. कोणाचंही वर्गमूळ आहे 25. सॉरी, किंवा कोणाचा वर्ग आहे 25? वर्गमूळ आहे पण इथं आपल्याला ते नको होतं. कोणाचा वर्ग आहे? तर 5. बरोबर. मग आता काय देतात याच्यामध्ये की उदाहरण कसं असतं बघा की मंगेश बघा इथं बऱ्याचदा मुलं फसतात. नाव बदलूया तर म्हणा सर हेच नाव तुमचं फेवरेट आहे का काय? आणि 3 किलोमीटर कुठल्या दिशेला गेला? तर 3 किलोमीटर तो पश्चिमेला गेला. ओके. त्याला आपण म्हणूया. आता इथे मी तुम्हाला म्हणलं आराखडा कंपल्सरी काढायचा. 3 किलोमीटर कुठे गेला? पश्चिमेला गेला. 3 किलोमीटर. त्यानंतर डावीकडे शब्द प्रयोग करतील, उजवीकडे करतील, दक्षिण दिशा सांगतील, उत्तर दिशा सांगतील. तुम्हाला हे लक्षात आलं पाहिजे की तो या दिशेने चाललाय म्हणजे त्याच्या डावी तो इकडे त्याचं तोंड आहे. तोंड या बाजूला येणार. डावीकडे काय, उजवीकडे काय हे तुम्हाला कॅरी करता आलं पाहिजे. गेला. त्यानंतर तो 4 किलोमीटर डावीकडे चालला. इथं 3 चाललाय, आता 4 इकडे चालला.
ओके, डावीकडे गेला. उजवीकडे जरी गेला तरी फरक पडत नाही, काही फरक पडत नाही. ओके, 3 किलोमीटर गेला, परत काय गेला, 4 किलोमीटर इकडे. आता प्रश्न असा विचारतात की तो मूळ ठिकाणापासून किती किलोमीटर अंतरावरती आहे. आता तुम्ही म्हणणार हे 3 गेला, हे 4 गेला, 4 आणि 3 7 किलोमीटर, म्हणजे मूळ ठिकाणापासून तो किती किलोमीटर आहे, 7. पण आता थोडस विचार करा की हा तिरका एक कॉलम तयार होतोय ना, बरोबर. सरळ जर आपण ह्या ठिकाणी घेतली एक रेषा, ती सरळ तयार होते. आणि मग हेच जे आहे ते आहे पायथागोरसचं प्रमेय. पायथागोरसचं प्रमेय त्रिकोणासंदर्भातलं आहे आणि ते काय सांगतं तर ह्या ज्या त्रिकोण संख्या आहेत किंवा ही आपण म्हणूया ह्यांचा वर्ग जो आहे तो वर्ग हे कर्णाचं काय असतं, ह्या दोन्हींचा वर्ग जर आपण मॅच केला, जुळवला, तर तो कर्णाचा वर्ग असतो. म्हणजे 3चा वर्ग मी तुम्हाला कशा म्हणलं 9, 4चा वर्ग 16, तो ह्याचा वर्ग असेल म्हणजे 25. म्हणजे तो मूळ ठिकाणापासून किती अंतरावरती आहे, तर 5 किलोमीटर अंतरावर. येते लक्षात. म्हणजे ही त्रिकूट संख्या त्या कोणकोणत्या आहेत मी तुम्हाला शेवटी आणखी परत व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला ते टाकेन. त्रिकूट संख्या मी एक सोपं उदाहरण, साधं उदाहरण घेतलं तर हे वेगवेगळ्या काय आहेत त्रिकूट संख्या आहेत आणि अशा भरपूर संख्या आहेत. तर तुमच्या लक्षात आलं पाहिजे की बाबा तो गेला. आता ह्याच आकृतीमध्ये बऱ्याचदा काय करतात की हीच आकृती आहे, आपण हेच एक्झाम्पल घेऊया 3, 4, 5. ते काय करतात की थोडस आपल्याला फिरवतात. म्हणून मी तुम्हाला म्हटलं की अशा आकृतीमध्ये आराखडा तुम्ही कंपल्सरी काढायचा. ते काय करतात, हेच उदाहरण घेऊया आणि कसं देतात उदाहरण की इथं 3 न देता बघा उदाहरण आपण थोडस त्याच मेथड पण फिरवलं जातं. कसं ते बघा, काय करतात की सुरेश 4 किलोमीटर पश्चिमेला गेला. ठीक आहे, आराखडा आपण काढूया 4 किलोमीटर पश्चिम. नंतर 3 किलोमीटर उत्तरेला गेला. सॉरी, नंतर 4 किलोमीटर उत्तरेला गेला. इकडे 4 दोन त्रिकूट बसते का नाही, त्रिकूटच्या फिक्स संख्या आहेत 3, 4, 5 अशा वेगवेगळ्या संख्या आहेत. तुम्हाला शेवटी देईन त्या. तो 4 किलोमीटर कुठे गेला, उत्तरेला गेला. बरोबर. परत तो डावीकडे 1 किलोमीटर वळाला. बघा इथं आपण घेऊया डावीकडे तो 1 किलोमीटर आला. ओके, तर मूळ ठिकाणापासून तो किती किलोमीटर अंतरावरती आहे. आता यामध्ये तो परत या ठिकाणी आला, पण तुम्ही म्हणणार की 3, 4, 5 कुठं होते, हे 4 आहे, हे 4 आहे, परत हे 1 आहे. पण डायग्राम काढल्या तुमच्या लक्षात येईल की तो ऍक्च्युली या पोझिशन मध्ये इथे गेलो आपण तर आहे आणि त्यामुळं ही टोटल लांबी 4 आहे, पण तो 1 किलोमीटर परत इकडे आलाय ना, म्हणजे आता किती असणार, ती 3 असणार. म्हणजे इथं ही 3च आहे, ही 4 आहे. म्हणजे ऑब्विसली हे असं अंतर आपल्याला काउंट करावं लागेल आणि असं अंतर काउंट केल्यानंतर तुम्हाला असं लक्षात येईल की ती किती आहे, तर ते काय असणार आहे, 5 असणार आहे. म्हणजे हे तुम्ही मायनस करणं गरजेचं आहे. ते बऱ्याचदा आकृती अशी फिरवतात, उत्तरेकडे गेला, दक्षिणेकडे गेला, परत माघारी फिरला, परत डावीकडे वळाला. डायग्राम तुम्ही काढता लक्षात येते की हे 1 किलोमीटर इथं मायनस झालं. ऍक्च्युली हा 1 किलोमीटरचा जो टप्पा आहे तो इथं काय गेला, कारण तो परत माघारी फिरला, वरती गेला. ठीक आहे, खाली 4 किलोमीटर गेलं, परत वरती जाऊन परत 1 किलोमीटर रिवर्स आला. म्हणजे हे तुमच्या लक्षात असलं पाहिजे, हे तुमच्या लक्षात आलं पाहिजे की बाबा डायग्राम त्यासाठी काढला पाहिजे. बऱ्याचदा मी तुम्हाला म्हटलं की डायग्राम ते फसवतात किंवा ते उत्तर ह्याच्यामध्येच काय करतात, फसवतात.
तर तुम्हाला ते त्या ठिकाणी तिकीट संख्या शेवटी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी टाकेन किंवा शेवटी ग्रुपला शेअर करेन. आणि हे तुमच्या लक्षात आलं पाहिजे की अशा पद्धतीचे प्रश्न या ठिकाणी पडतात. तर हे वेगवेगळ्या स्वरूपाचे झाले प्रश्न की जे प्रश्न तुम्हाला यामध्ये पडतात. आपण आता प्रश्न प्रकार घेतलेले नाहीयेत. आपण फक्त कोणकोणत्या टाईपचे प्रश्न पडतात हे आपण घेतलेलं आहे. जर आपण प्रश्न प्रकार घेत बसलो तर व्हिडिओ फार मोठा होईल. पण आपण एक ठराविक काही उदाहरणं घेऊया म्हणजे तुम्हाला थोडंसं सामान्य आपल्याला वाटेल. आता बघा, हे बघा उदाहरण, अमन ओबामाच्या उत्तरेस 10 मीटर अंतरावरती उभा आहे. आता कोणाच्या उत्तरेस कोण आहे हे पण लक्षात आलं पाहिजे. तर अमन ओबामाच्या उत्तरेस, मग इथं अमन आणि ओबामा लगेच कन्फ्युज केलं की खाली अमन का वर अमन का उत्तरेस काय हे कळत नाही करायचं, ते कळलं पाहिजे. अमन ओबामाच्या उत्तरेस म्हणजे इथं ओबामा असेल आणि त्याच्या 10 मीटर अंतरावरती कोण आहे, तर या ठिकाणी अमन ओबामाच्या उत्तरेस म्हणजे इथं अमन आहे, इथं कोण असणार, ओबामा असणार. रफिक अंतर उभा असून बघा पुढं, रफिकच्या वायव्येस 20 मीटर अंतरावर, म्हणजे आता रफिकच्या वायव्येस अमन आहे म्हणजे याचा अर्थ काय होतो की रफिक जर आता हा अमन आहे, शब्दप्रयोग काय आहे बघा, रफिकच्या रफिकच्या वायव्येस 20 मीटर अंतरावर. आता जर रफिकच्या वायव्येस अमन असेल तर अमनच्या कोणत्या दिशेस रफिक असेल, तर आग्नेय दिशेस असेल, बरोबर. तर तो आग्नेय दिशेस असणार, त्यामुळे इथं आपण काय करूया, आग्नेय दिशेस घेऊया, असा अंतर घेऊया. हे क्रॉस आहे ना, 90 अंशामध्ये असं तर आपण मी असं सरळ काढलं असतं, हे क्रॉस आहे. किती आहे, 20 मीटर आहे. किती असू द्या अंतरावरती आहे. तर हा कोण आहे, खाली येतो रफिक आहे. तर रफिक ओबामाच्या कोणत्या दिशेस आहे, बघा सरळ सरळ ही उत्तर दक्षिण, बरोबर ना. या बाजूला असणारी पश्चिम आणि या बाजूला असणारी पूर्व. तर कोणत्या दिशेस तो गेला, तर तो पूर्व दिशेस गेला. तर तुम्ही विचारले कोण, रफिक ओबामाच्या कोणत्या दिशेस आहे, तर तो पूर्व दिशेमध्ये गेलेला आहे, तर पूर्व दिशेस. मग हे इथे तुम्हाला हा डायग्राम काढला की समजून नाही तर तुम्ही, आणि हे तिरकं आहे लक्षात घ्या, तिरकत आहे हे महत्वाचं आहे. जर तुम्ही इथे तिरकं आहे हे जर नाही लक्षात घेतलं तर उत्तर काय होणार, चुकणार. 45 अंशामध्ये आहे गोळ, 45 अंशाची तिथे तिरकी गेली पाहिजे, 90 अंशांची आराखड्यात स्ट्रेट गेली पाहिजे. कोणत्या अँगल मध्ये तो आहे हे लक्षात आलं पाहिजे. अँगल मी तुम्हाला म्हटलं बेसिकली 45 90 असणार, बाकी काही इतर आहेत ते सोडून देतात. 45 अंशाची जी रेषा ही क्रॉस तिरकी गेली पाहिजे, 90 अंशाची सरळ गेली पाहिजे, हे लक्षात घ्या. पुढे बघा, पल्लवी उत्तर दिशेकडे पाठ करून उभा आहे. पल्लवी उत्तर दिशेकडे पाठ करून उभा आहे म्हणजे तिचं तोंड दक्षिणेला असतं. ती डाव्या बाजूस प्रथम काटकोनात वळाली. काटकोनात मी मगाशी सांगितलं 90 अंशामध्ये. काटकोनात जर ती वळाली डाव्या बाजूस तर ती आता ती दक्षिणेकडे होती खालच्या बाजूला, काटकोनात ती डाव्या बाजूला वळाली, काटकोनात 90 अंशामध्ये. आता तिचं तोंड कुठल्या दिशेला होईल, तर पूर्व दिशेला होईल. व नंतर 45 अंशात अंशातून वळली. आता ती 90 अंशाला गेली असेल तर ती उत्तरेला गेली असते. आता 45 अंशात वळाली म्हणजे ती ईशान्येला गेली. म्हणजे तिच्या समोर कोणती दिशा येईल, तर ईशान्य दिशा येईल. ओके, कारण ती या अँगल मध्ये गेली, बरोबर. ठीक आहे. नंतर पुढचं बघा की उत्तर व पूर्व यांच्या दरम्यान असलेल्या दिशेकडे तोंड करून शीर्षासन केल्यास उत्तर व पूर्व
आता उत्तर व पूर्व यांच्या दरम्यानची दिशा कोणती? तर ही उत्तर आणि ही पश्चिम झाली, ही पूर्व आणि ही ईशान्य. म्हणजे ईशान्य दिशेकडे तोंड करून शीर्षासन केल्यास डाव्या हाताकडे कोणती दिशा येईल? आता मी तुम्हाला मगाशी सांगितलं या पोझिशन मध्ये तोंड ईशान्येकडे आहे, पण शीर्षासन करताना कसे शीर्षासन केलं जाणार आहे? तर बेसिकली बघा की डावीकडं आणि कोणती दिशा येईल? तर डावीकडे आणि उजवीकडची दिशा बदलत नाही. पण आता उपदिशा कोणती? तर इकडं शीर्षासन केल्यानंतर तोंड जर असेल तर ही दिशा डाव्या बाजूला येईल आणि इकडची दिशा असेल ती कुठली? उजव्या बाजूला येईल. म्हणजे ह्या कोपऱ्याची दिशा म्हणजे कोणती दिशा येईल? आग्नेय जी दिशा आहे ती आग्नेय दिशा उत्तरामध्ये आली पाहिजे. अजय आणि विजय समोरासमोर उभा आहे, फेस टू फेस. अजयचे तोंड पूर्वेकडे आहे, ते समोर उभा आहे. अजयचं तोंड कुठं आहे? पूर्वेकडे आहे. आता अजयचं तोंड जर समजा पूर्वेकडे असेल तर विजयचं तोंड पश्चिमेकडे असेल. ओके, हे तर क्लिअर झालं. म्हणजे अजयचं तोंड बरोबर, अजयचं तोंड कुठं आहे? हा अजय आणि तिच्या समोर विजय घेऊया. अजयचं तोंड कुठं आहे? पूर्वेकडे, इकडे दिशा. आणि ह्या बाजूला येणार विजय, त्याचं पश्चिम. ओके, विजयच्या उजव्या हाताला कोणती दिशा येईल? आता विजय इकडे तोंड करून उभा आहे, उजव्या हाताला कोणती दिशा येईल? उत्तर दिशा येईल. ओके, कारण त्याचं तोंड या बाजूला आहे, त्याचं साहजिक आहे की तो पश्चिमेला आपण म्हणूया त्याचं तोंड आहे आणि उजव्या हाताला कोणती दिशा येईल? तर उत्तर दिशा येईल. बाकीची जी उदाहरणं आहेत ती ह्याचे घेऊया बघा की उत्तरेकडे जाताना सूरजच्या, मी तुम्हाला म्हटलं सूर्योदय सूर्यास्त ह्याच्यावर एक घेऊया. उत्तरेकडे जाताना सूरजच्या उजव्या बाजूस सूर्य होता. आता सूर्य उजव्या बाजूस, उत्तरेकडे जाताना तो सूर्य कुठल्या बाजूला आहे? उजव्या. म्हणजे त्याचं तोंड उत्तरेकडे असेल आणि सूर्य, आता बघू, तर तो दिवसाचा कोणता काळ होता? आता इथे काळ विचारलाय आपल्याला. तो उत्तरेकडे चाललाय आणि त्याच्या उजव्या बाजूस सूर्य, म्हणजे तो उत्तरेकडे या दिशेला चाललाय आणि त्याच्या उजव्या म्हणजे या बाजूला त्याचा काय आहे? सूर्य आहे. म्हणजे ही दिशा कोणती आहे? तर ही दिशा आहे पूर्व दिशा आहे. तर म्हणजे त्याचं जर त्यावेळेला सूर्य जर पूर्वेकडे असेल तर काळ कोणता? सकाळ, संध्याकाळ, दुपार आणि सकाळ. तर या ठिकाणी सकाळ असणार आहे, कारण तो आता उजवीकडे आहे, म्हणजे तो पूर्व दिशेला आहे. पूर्व दिशेला कधी असतो सूर्य? सकाळी असतो. तर अशी उदाहरणे याच्यामध्ये आहेत. सर्व उदाहरणं याच्यामध्ये काय करा? सोडवा. काही शंका असल्यास नक्की ती विचारा. तुम्हाला म्हणलं व्हिडिओच्या शेवटी जी त्रिकूट संख्या आहे ते तुम्हाला मी तिथे ग्रुपला पाठवेन. ते नीट तुम्ही लक्षात ठेवा, कारण तुम्हाला जर त्रिकुटामध्ये जर दोन बाजू दिसल्या, आपण एक लक्षात घ्या त्यातली जी मोठी बाजू आहे, इतर ज्या दोन लहान आहेत त्याचा वर्ग हा त्या मोठ्या संख्येशी असतो. मोठ्या संख्येच्या वर्गा एवढा असतो. तिथेच त्रिकुट ही संकल्पना जमते. आणि ते पक्क ती त्रिकुट लक्षात ठेवा. म्हणजे तुम्हाला डायग्राम काढताना ते असं लक्षात आलं की त्रिकुट येते, तर ते तुम्हाला मांडता आलं पाहिजे. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, काही शंका असल्यास प्रश्न सोडवताना तर नक्की माझ्यापर्यंत पोहोचवा. धन्यवाद.